मंडळी, आजची सकाळ संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणारी ठरली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि अवघा महाराष्ट्र एका क्षणात स्तब्ध झाला. ज्या बारामतीनं अजितदादांना घडवलं, ज्या बारामतीवर त्यांचं जीवापाड प्रेम होतं, त्याच बारामतीच्या मातीत आज हा लोकनेता कायमचा शांत झाला. आज बारामतीमध्ये अजित पवारांच्या 4 महत्त्वाच्या सभा होणार होत्या. सकाळी 7 वाजता मुंबईहून निघालेलं चार्टर्ड विमान बारामतीच्या आकाशात झेपावलं. विमान बारामती विमानतळावर उतरण्यासाठी सज्ज होत असतानाच काळाने घाला घातला. लँडिंगला अवघे काही सेकंद उरले असताना विमानाचा तांत्रिक संपर्क तुटला. जमिनीला स्पर्श करण्याआधीच विमानात मोठा तांत्रिक बिघाड झाला आणि हे विमान जवळच असलेल्या एका शेतात कोसळलं. हा अपघात इतका भीषण होता की विमानाने जमिनीवर आदळताच क्षणार्धात पेट घेतला. आगीच्या ज्वाला इतक्या उंच होत्या की परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. विमानाचा प्रत्येक भाग जळून खाक झाला आणि दुर्दैवानं या आगीत महाराष्ट्राचे लाडके दादा आणि त्यांच्या सोबत असलेल्या 5 जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. पण आगीची दाहकता इतकी प्रचंड होती की कोणालाही विमानाच्या जवळ जाणं शक्य झालं नाही. मदत कार्य सुरू असताना प्रत्येकाच्या मनात एकच प्रार्थना होती की दादा सुरक्षित असावी. पण नियतीने दिलेला निकाल अत्यंत क्रूर होता. अजितदादा म्हणजे केवळ एक राजकारणी नव्हते, तर ते हजारो कार्यकर्त्यांचे आधारवड होते. पहाटे 6 वाजता कामाला सुरुवात करणारा हा नेता, फाईलवरची सही असो किंवा एखाद्या सामान्य माणसाचं काम, कामात कधीही दिरंगाई दादांना मान्य नसायची. प्रशासनातील मोठ्या सनदी अधिकाऱ्यापासून ते साध्या ग्रामपंचायत सदस्यापर्यंत प्रत्येकावर दादांचा एक वेगळाच वचक होता. तो रोखठोक आवाज, ती करारी नजर आणि दिलेला शब्द पाळण्याची ती अफाट जिद्द आता केवळ आठवणीत उरली आहे. आज त्यांच्या जाण्यानं केवळ पवार कुटुंबावरच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यात आज अश्रू आहे. ज्या बारामतीच्या विकासासाठी दादांनी अहोरात्र कष्ट उपसले, तिथला प्रत्येक रस्ता, प्रत्येक प्रकल्प आज पोरका झालाय. राजकीय प्रवासात त्यांनी अनेक खाती सांभाळली, अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले, पण तोच नेता आज बारामतीमध्ये शांत झाला. मंडळी, विमानतळ प्रशासनाने आता या भीषण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली. तो तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला, विमानाला इतकी भीषण आग कशी लागली, हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहे. पण गेलेला माणूस आता परत येणार नाही, ही बोचणारी जाणीव प्रत्येक कार्यकर्त्याला सतावत आहे. अजितदादांच्या कामाची एक विशिष्ट शैली होती. तुमच्या शहरात, गावात किंवा तुमच्यासाठी दादांनी केलेलं एखादं महत्त्वाचं काम, ज्याची आठवण आज तुम्हाला येत आहे, ती आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.